तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने संत समागम फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. संत समागम या फेसबुकच्या माध्यमातून आपण सध्या समर्थ रामदास स्वामींच्या 21 समासी ग्रंथाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. 21 समासी अर्थात जुना दासबोध, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत. या 21 समासी ग्रंथातील 11वा समास प्रारब्ध आणि प्रयत्न यावर आपण चिंतन करतो आहोत. काल आपण 55व्या ओळीपर्यंत पोचलो होतो. समर्थ म्हणाले, घराला आग लागल्यानंतर किंवा एखादं परचक्र आलं, आपल्यावर कुणी हल्ला केला, आपण लोकांना बोलावतो, आपल्या मदतीला धावा म्हणून विनवणी करतो, त्यासाठी जोरजोरात बोंब मारतो, ओरडतो, लोकांपर्यंत आवाज जावा म्हणून. समर्थ म्हणतात, प्रपंचाची मगरमिठी सोडून घेण्यासाठी असंच उच्च रवानी मोठा आवाज काढून आपण आपल्या मदतीसाठी लोकांना बोलावलं पाहिजे. उच्च रवानी किंवा जो बोलायचा आहे तो भगवंताचा जप आहे, त्याची साधना आहे, त्याचं संकीर्तन आहे.
आणि कुणाला बोलवायचं? सामान्य माणसं माझ्याजवळ येऊन प्रपंचाची मिठी सोडवतील असं होणार नाही. उलट ते मला त्यात गोवतात. आम्हाला बोलवायचं संत सज्जनांना, महानुभावांना, की जे आम्हाला या प्रपंचाच्या मगर मिठीतून बाहेर काढू शकतील. म्हणून समर्थ म्हणतात, तैसी परमार्थी ही बोंब मारावी. घराला आग लागली म्हणजे जोरजोरात ओरडावं का? परमार्थासाठी म्हणून सुद्धा बोंब मारावी असं समर्थ म्हणतात. काहीतरी काढाकाढी करावी, प्रयत्न केला पाहिजे, थोडा विचार केला पाहिजे, त्यासाठी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. हळूहळू सोडवावी मिठी प्रपंचाची. समर्थांनी हळूहळू शब्द का वापरला? इथं मुद्दाम वापरलेला आहे. समर्थांना माहिती आहे की एवढं पटकन सुटणार नाही. जन्मोजन्मीचे संस्कार आहेत, एका जन्माचे नव्हे, अनेक जन्मांचे संस्कार आहेत. ते एवढ्या लवकर कसे सुटतील? हळूहळू सोडवावी मिठी प्रपंचाची. त्यातून बाहेर पडायचं असेल तर आपला प्रयत्न असला पाहिजे आणि त्या प्रयत्नातून आपल्याला संत महात्मे आपल्या मदतीला धावून येतात आणि आपल्याला या प्रपंचाच्या मगर मिठीतून बाहेर काढतात. समर्थ स्फुट काव्यामध्ये म्हणतात, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे. केलं तरच होत आहे, हे सांगणं वांगणीचे काम नव्हे. स्वतः पुढाकार घेतला पाहिजे, स्वतःच्या मनात आलं पाहिजे. दुसरं कोणी सांगूनही होत नाही. आपल्याला वाटलं पाहिजे, ते स्वतःला वाटलं पाहिजे. आणि जेव्हा बाहेर पडता येत नाही, लोक म्हणतात की मी खूप ठरवलंय, यावर्षी मी एवढा जप करणार आहे, यावर्षी गडावर जाणार आहे, यावर्षी गोंदवल्याला जाणार आहे, यावर्षी तिरुपतीला जाणार आहे, सेवा करणार आहे. पण काय करायचं भगवंताच्याच मनात नाहीये. समर्थ म्हणतात, अचूक यत्न करवे ना. दासबोधामध्ये म्हणतात, म्हणून केले ते सजे ना. योग्य दिशेने योग्य पद्धतीचा प्रयत्न आपल्याकडनं होत नाही. आपला अवगुण जाणवेना काही केल्या. माझं कुठं चुकतंय हेच मला समजत नाही. मी पुन्हा 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 त्यात लिप्त होत जातो आणि मला सोडवून घ्या म्हणून लोकांना सांगतो. आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. त्यांचे एक शेजारी होते, ते दरवर्षी त्यांना म्हणायचे, मला यायचे बरं का, पुढच्या वर्षी मला नक्की तुमच्या सोबत यायचं आहे. आणि यांनी तुकाराम महाराजांनी विचारलं, चला 15 दिवसावर वारी आली आहे, आपल्याला निघायची तयारी करा. तेव्हा ते म्हणायचे, मुलीचं बाळंतपण आहे, गाय विणार आहे, म्हैस विणार आहे, शेतीचं पीक येणार आहे, पेरणीची तयारी करायची आहे, अशी कारणं सांगायची. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की ही यांची बतावणी आहे. एके दिवशी तुकाराम महाराज एका झाडाला धरून उभे राहिले, घट्ट मिठी मारून, आणि त्यांनी लक्षात घेतलं की आता समोरून हा आपला मित्र येतोय. आणि त्यांनी जोरजोरात ओरडायला चालू केली, ओ मला कुणी सोडवा, ओ मला कुणी सोडवा. तो मित्र यांच्या जवळ आला, तो म्हणाला, अरे काय वेळ लागलं का? तू त्या झाडाला घट्ट धरलं आणि तुला कोण सोडवणार आहे? तू तर धरलं, तुला कोणी धरलेलं नाहीये, तू त्या झाडाला धरलंस. तुकाराम महाराज अजून आवळून धरत होते त्या झाडाला, मिठी मारत होते, जोरजोरात ओरडत होते, कुणीतरी सोडवा, कुणीतरी सोडवा. पुन्हा त्यांचा मित्र म्हणाला, अरे तुला काय वेळ लागलं काय? तुकाराम महाराजांनी हात सोडले. ते म्हणाले, तुला पण वेळ लागलाय ना. किती वर्ष झाली मी म्हणतोय पंढरपूरला जायचंय, पंढरपूरला जायचंय, आणि तू निघत नाहीये. तुला कुणी धरलंय? तू प्रपंचाला धरलायस. ही वस्तुस्थिती आहे का नाही सांगा?
मागच्या 2 महिन्यामध्ये आपण पाहिलं, आपल्या परिचयाचे, आपल्या नात्यातले अनेक लोक गेले. त्यांचे नातेवाईक जे आहेत, त्यांचे जे आप्तस्वकीय आहेत, त्यांचं काही अडलंय का? जीवनाचं रहाटगाड हे चालूच राहणार आहे. रामकृष्ण आले गेले, त्यांच्या विना का जग थांबले. भगवंत गेले इथून तरी त्याचा काही फरक पडत नाही जग राहाटीवर. आपल्यासारख्या एकश्चित माणसामुळे काय फरक पडतो? पण असं काही काम करून गेलं पाहिजे की आपण गेल्यानंतरही लोकांच्या स्मरणामध्ये आपण राहिलो पाहिजे. 4 लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. आज मला तुम्ही सांगा, समर्थ संप्रदायामध्ये सुनील दादा चिंचोलकरांचं नाव किती अग्रेसर आहे. समर्थ संप्रदायात काही कमी लोक आहेत का? आज नाही म्हणलं तरी 100-150 मठपती आहेत. काय कर्तृत्व आहे? मला कुणाचा अपमान करण्याचे हेतू नाहीये. मला कुणाला उणेपणा आणण्याचा हेतू नाहीये. पण आपल्याला आलेलं विहित कर्म आपण किती नियमितपणे, सातत्याने, नेटाने करतो आहोत, हा नाही विचार कुणी करत. पुढे समर्थ म्हणतात, ह्या प्रपंचाचं मिथ्यापण समजावून सांगतात. या संसार हा किती नाशिवंत आहे ते समजावून सांगतात. प्रपंच धडका पेटला, मध्ये परमार्थ जळू लागला, ऐसे देखोनिया तुम्हाला कैसे बरे वाटते श्रीराम. समर्थांचा फार मार्मिक प्रश्न आहे. मुक्ता फळे आणि दिव्यांबरे, नाना वस्तूंची भांडारे, भस्म करून या वैश्वानरे, विझोन जाईजे जेवी श्रीराम. तैसा प्रपंच हा परमार्थासी, जाळोनी भोगू नेदी आपणासी, आयुष्य गेलिया प्राणियासी, विनमुख होये श्रीराम. जरी प्रपंच शाश्वत जाणतो, तरी तुम्ही आम्ही यासीच धरितो, हा अशाश्वत म्हणून रडतो तुम्हा भोवता श्रीराम. तुम्ही कैसे रे परमार्थी, परघातकी आणि अपस्वार्थी, डोळे झाकुणे दोही अर्थी, नागवलेत किरे श्रीराम. परमार्थाचा आळ आला आणि प्रपंच गळा पडिला, ओसपडा कोठे झाला, जनक विदेही श्रीराम. या दांभिकपणा, या ओवीमध्ये त्या शिष्याचा दांभिकपणा समर्थ अधोरेखित करतात. पहिल्या 5 ओव्यांमध्ये या संसाराचं नश्वरत्व आम्हाला समजावून सांगतात. प्रपंच धडका पेटला, मध्ये परमार्थ जळो लागला, ऐसे देखून या तुम्हाला कैसे बरे वाटते. हा जन्म घेण्याचं कारण काय? या देहामध्ये येऊन मी काय मिळवलं पाहिजे? जे मिळवायचंय तिकडे माझं साफ दुर्लक्ष आहे आणि नको त्या गोष्टीमध्ये मी अडकून पडलो. हा नरदेह मला मिळाला, हे घवाड मला मिळालं, अवचट निधान जोडले, काय वर्णन केलंय समर्थांनी. आणि या दृश्य विश्वामध्येच मी अडकून बसलो. जे माझं ध्येय आहे ते मी विसरलो. बरं, त्याची काही शरमही वाटत नाही, लाजही वाटत नाही. लक्षात येतं, जानामि धर्मम नचमे प्रवर्ती. मला धर्म काय हे माहिती आहे, योग्य काय ते माहिती आहे, सदाचार कशाला म्हणतात ते माहिती आहे, पण मला तसं वागावं वाटत नाही. जानामि धर्मम नचमे प्रवर्ती. जानामि अधर्मम, मला माहिती आहे हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, हे वेदांच्या विरोधी आहे,
हे माझ्या पारमार्थिक वाटचालीला धोकादायक आहे. पण मी त्यातून निवृत्त होत नाही. जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. समर्थांना याचा मोठं आश्चर्य वाटतं. ते म्हणतात प्रपंच धडधडून पेटलाय. घर पेटल्यानंतर आपण राहू का हो त्या घरामध्ये? सगळं अंग भाजून निघेल आपलं. आणि प्रपंच करत असताना, संसार करत असताना सुद्धा आपल्याला भाजून निघतो का नाही आपण? अधिदैविक ताप, अधिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप, किती त्रास सहन करतो. समर्थ म्हणतात त्या अग्नीमध्ये होरपळून निघतोस आणि त्यामध्ये परमार्थ जळतोय धडधडा, तरी तुला काही वाटत नाही की आता याच्यामध्ये लिप्त होऊ नये, यातून बाहेर पडलं पाहिजे. मुक्ताफळे आणि दिव्यांबरे, नाना वस्तूची भांडारे, भस्म करून या वैश्वानरे, विझोनी जाई जे जेवी श्रीराम. घराला लागलेली आग, घरातले दागदागिने, नोटा, काय काय असेल ते मौल्यवान वस्तू सगळं गिळंकृत करतं. आगीची भूकच मोठी असते. अमेझॉनचं जंगल पेटलेलं किती वर्ष चाललं ते, विजता विजत नव्हता. किती देशांनी प्रयत्न केले. जगाला जो ऑक्सिजन पुरवला जातो त्यातला 60% ऑक्सिजन ह्या अमेझॉनच्या फॉरेस्टमधनं तयार होतो. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की हे जंगल किती मोठं आहे, किती विस्तीर्ण आहे. या जगामध्ये निम्म ऑक्सिजन तिथं तयार होतो आणि त्या जंगलाला आग लागलेली आग वर्षानुवर्ष खतखततीये. त्यात प्राणी होरपळून गेले, झाडं गेली, सगळं पर्यावरणाची राख रांगोळी झाली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर काही राहत नाही. मुक्ताफळे आणि दिव्यांबरे, मोती आहे, सोनं, नाणं, दागिने, नाना वस्तूंची भांडारे, वस्त्र आहेत उंची, कपडे लत्ते, भस्म करून या वैश्वानरे. ही लागलेली जी आग आहे ही त्या घरातल्या अशा मौल्यवान वस्तूंना, माणकं, दागिने, मोती, या सगळ्यांना भस्मसात करते. प्रपंच सुखाची लागलेली आग आमच्या परमार्थातल्या अशा साधनांना जाळून भस्म करते. काय साधन आहेत आमची? नवविधा भक्ती, जप, ध्यान, धारणा, सोहम जप, अजपा जप. तिकडे लक्षच जात नाही आमचं. ते सगळं भस्मसात करून टाकतात. असा हा वैश्वानर आहे, अशी ही आग आहे. समर्थ म्हणतात या आगीची दाहकता तुम्हाला पटत नाही, वाटत नाही. एवढे कसे निलाजरे झालात तुम्ही? एवढे कसे संवेदनाहीन झालात तुम्ही? समर्थांना प्रश्न आहे. तैसा प्रपंच हा परमार्थासी, जाळोनी भोगुने दी आपणासी, आयुष्य गेलिया प्राणियासी, विनमुख होये श्रीराम. पाहता पाहता वार्धक्य येतात, हातपाय क्षीण होतात, शरीरातली शक्ती मंद होते. तेव्हा प्राण्याच्या लक्षात येतं की अरे झालं, माझी तर जायची वेळ आली, मी तर काहीच केलं नाही. तास वाजे झनाना. समर्थ सूट काव्यामध्ये म्हणतात आयुष्याचा नाश होतो राम का रे म्हणाना. समर्थ एका स्फुट काव्यामध्ये म्हणतात किती वाहसी व्यर्थ काबाड ओझे, विचारुणी पाहे येथे कोण तुझे. बैलासारखा राब 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 राबतो म्हणाले. त्या वाल्मिकी सारखं एखाद्या दिवशी विचारून तर बघ की तुझ्या सुखदुःखांमध्ये कोण सहभागी आहे. ते तर म्हणतील तर तुमचं कर्तव्य आहे, काय करताय तुम्ही आमच्यासाठी. किती वाहसी व्यर्थ काबाड ओझे,
विचारून पाहे येथे कोण तुझे. होई सावध कासिया भूललासी. अरे कशाला भूललास? कुठल्या मोहात अडकून पडलास. होई सावध कासया भूललासी. अंती एकला सर्व सांडून जाशी. आपण पाहिलंय मोठमोठी संपत्ती असलेले, वैभव संपन्न असलेले, मंत्री असलेले, आमदार असलेले, खासदार असलेले, करोडो रुपयांची संपत्ती असलेले मोकळ्या हाताने इथून निघून गेले. फक्त एक प्लास्टिक, बाकी वस्त्र सुद्धा त्यांना घालायला मिळाली नाहीत, घालू दिली नाहीत कुणी. सरकारने तेवढं एक प्लास्टिक गुंडाळलं, दिलं पाठवून. किती सांगणे हेची वीट वाटे. समर्थ म्हणतात किती वेळा सांगू मी आता हे. किती सांगणे हेची वीट वाणे. अंती एकले सर्व सांडून जाणे. वेळ येईल तेव्हा सगळ्याच्या सगळं इथं ठेवावं लागेल. आणि तरी तू अडकून पडलास त्यात. बहु बोलता वीट वाटे जनाला. मी सारखं तेच सांगतो, सारखा उपदेश करतो म्हणून लोकांना वाईट वाटतं. बहु बोलता वीट वाटे जनाला. अकस्मात येईल रे एम घाला. ज्या दिवशी बोलावणं येईल, ज्या दिवशी ती तार तोडल्या जाईल, दुसऱ्या क्षणाला सगळं संपेल. लोक हॉस्पिटलमध्ये गेले, ऍडमिट झाले, बरे होऊन घरी आले. 3 लाख 4 लाख 5 लाख रुपये खर्च झाला. घरच्या लोकांचे अपघात झाले, हाल झाले, यांचे हाल झाले. घरचे लोक क्वारंटाईन, हे तिकडे हॉस्पिटलमध्ये एकटे. घरी आले, थोडं बरं वाटतंय, थोडं उभा राहता येत आहे, आधार घेऊन चालायला बरं वाटतंय. तेवढ्यात दुसरा घाला आला, फंगल इन्फेक्शन, म्युकरमायकोसिस. माझे शेजारचे एक ग्रस्त आहेत, 17 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. घरी आले, त्यांना चालता येत नव्हतं, उभा राहता येत नव्हतं. व्हीलचेअर घरातल्या घरात फिरण्यासाठी आणली आणि 1 दिवस त्यांना ते फंगल इन्फेक्शन झालं. आज 3 आठवडे झाले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. एम्फोटेरिसिन नावाचं एक इंजेक्शन, ज्याची किंमत 6,000 रुपये आहे, आतापर्यंत 50 इंजेक्शन देऊन झाले. किती खर्च झाला? नुसत्या इंजेक्शन पोटी 3 लाख रुपये गेले. अगोदरच्या 17 दिवसाचे 3-4 लाख रुपये ते वेगळे. आणि एवढं करून हातात काय आहे? समर्थ म्हणतात, जरी प्रपंच शाश्वत जाणतो, तरी आम्ही यासीच धरतो. हा शाश्वत म्हणून रडतो तुम्हा भोवता. रडतो म्हणजे समर्थ म्हणतात की मी ओरडतोय. अरे मी रडून सांगतोय तुला, माझा कळवळा येऊ दे की हे सगळं अशाश्वत आहे. आणि जर ते शाश्वत असतं तर मीच याला धरून ठेवलं असता ना. मी का पळून गेलो असतो आसनगाववरनं? माझ्या मामाला, मामाच्या मुलीला, माझ्या आईला कशाला मी दुःख दिलं असतं? जरी प्रपंच शाश्वत जाणतो, जर असता तर, जर प्रपंच शाश्वत असता, त्यातून परमार्थ प्राप्ती झाली असती, त्यातून भगवंताची प्राप्ती झाली असती, त्यातून मोक्ष प्राप्ती झाली असती, त्यातून सायोज्य मुक्तीपर्यंत मी गेलो असतो, त्यातून मला निज स्वरूपाची प्रचिती आली असती, स्वस्वरूपाशी मी तदाकार झालो असतो, तर मी सुद्धा धरला असता ना त्याला. मी का सोडला? तरी आम्ही याशीच धरतो. काय सांगावं म्हणाले. हा अशाश्वत म्हणून रडतो. मी रडतोय, तुम्हाला किती वेळा सांगतोय, ओरडू ओरडू सांगतोय, हे अशाश्वत, याच्या नादी लागू नका. तुम्हा भोवता, तुमच्या भोवती मी फिरतोय, तुम्हाला सांगतोय, मी सारखं सांगतोय.
तुम्ही कैसे रे परमार्थी, परघात की आणि अपस्वार्थी, डोळे झाकुणी दोही अर्थी, नागवलेत किरे श्रीराम. तुमची फसवणूक झाली तरी तुमच्या लक्षात येत नाही. नागवले म्हणजे फसवणूक झाली, वस्त्र गेली तुमची सगळी. तोंड झाकायला काही राहिलं नाही. तुम्ही कैसे रे परमार्थी, कसला परमार्थ करणार, कसली आध्यात्मिक वाटचाल करणार. समर्थांच्या समोर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जसे उद्धव स्वामी आहेत, जसे इतर शिष्य आहेत, तसे गावातले लोक पण आहेत. ते आता येऊन बसतायत. हा पोरगा काय सांगतोय ज्ञानाच्या 4 गोष्टी, चला तरी आपण जाऊन ऐकूया. आणि म्हणून त्या टाकळीला गोदावरी आणि नंदिनीच्या संगमावर, त्या झाडाच्या खाली ज्या ठिकाणी गोमयाचा मारुती उभा केला, तिथं लोक येऊन बसतात आणि ते बडेजावपणे सांगतात की आम्ही आता चातुर्मास आलाय, आम्ही ह्याची पोथी वाचणार आहे, आम्ही ते व्रत करणार आहे. आता सणवार आले, आम्ही त्याची तयारी चालू केली आहे. आम्ही भगवंताचं मंदिरामध्ये आम्ही पोथी लावलेली आहे, त्याचा सप्ताह करणार आहे. समर्थ म्हणतात कसले परमार्थी तुम्ही, प्रपंच तुम्हाला सुटत नाही. तुम्ही कैसे रे परमार्थी, परघातकी आणि अपस्वार्थी. तुम्ही निव्वळ स्वार्थी आहात. कुणाचे स्वार्थी आहात? या देहाचे चोचले पुरवण्यात तुम्ही मग्न आहात. निजस्वार्थ नाहीये तुमच्याकडे, अपस्वार्थ आहे. आणि तुम्ही काय आहात? परघातकी आहात. तुम्ही लोकांच्या समोर असा काही दिखावा उभा करता की तुम्ही खरोखरच पारमार्थिक मार्गावर लागलात, तुम्ही आध्यात्मिक मार्गावरची वाटचाल करू लागलात. असा तुम्ही देखावा उभा करता. त्यामुळे तुम्ही लोकांना फसवता आणि स्वतःलाही फसवता. तुमचा ऐहिक धड नाही, पारलौकिक धड नाही. ज्याचे ऐहिक धड नाही तयाचे पारलौकिक पुससी काही. ज्याला प्रपंच करता येत नाही, चांगला प्रपंच करता येत नाही, तो परमार्थ काय करील? इकडे जशी भेसळ तशी तिकडे पण भेसळ. म्हणून समर्थ म्हणतात परघातकी, तुम्ही लोकांचा पण घात करताय. लोक तुमच्या नादी लागतात. लोकांना काय माहितीये, यांच्या गळ्यामध्ये माळा घातलेल्या आहेत, मोठमोठे टिळे लावलेले आहेत, गंध लावलेले आहेत, मागे पुढे यांचे शिष्य फिरतायत. लोक यांच्या नादी लागतात. म्हणजे लोकांच्या आयुष्याचा सुद्धा तुम्ही नाश करता आणि तुम्हाला निज स्वार्थ साधता येत नाहीये. म्हणून तुम्ही नागवलेत किरे, डोळे झाकुणी दोही अर्थी, नागवलेत किरे. इज्जत गेली तुमची, समर्थ म्हणतात. चिडून बोलतायत समर्थ आहे. परमार्थाचा आळ आला आणि प्रपंच गळा पडिला. ओसपडा कोठे झाला, जनक विदेही श्रीराम. परमार्थाचा आळ आला. यांनी असा काही देखावा निर्माण केला की लोक म्हणाले, अहो फार मोठा माणूस आहे तो, ज्ञानी आहे, काय त्यांचा अधिकार आहे. ते एकदा बोलले तर ते चुकीचं काहीच होणार नाही. त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. ते बोलतात तसंच सगळं चालतं. लोकांना अनेक संकटातून त्यांनी वाचवलंय. नुसती मूठ फिरवली तर मुठीमधून अंगठ्या आणि गळ्यातले लॉकेट निघतात. कित्येक लोकांना त्यांनी लॉकेट दिले, अंगठ्या घातल्या. हा देखावा उभा केला आणि लोक यांच्या कच्छेपी लागले. समर्थ म्हणतात परमार्थाचा आळ आला. आळ म्हणजे काय? खोटा. हे परमार्थी आहेत असा त्यांच्यावर खोटेपणाचा आळ आला. ते मुळात नाहीयेत, पण त्यांनी देखावा निर्माण केलाय तसा.
आणि प्रपंच गळा पडिला. प्रपंच तर गळ्यालाच आहे यांच्या. गळा पडिला म्हणजे गळ्यापर्यंत आकंठ बुडालेला आहे. आता 4 बोट राहिलेत नाका तोंडात जाण्याची. पुन्हा गतप्राण आहे. पुन्हा काही खरं नाही ह्याचं. एकीकडे परमार्थी आहे मी, ज्ञानी आहे, अधिकारी आहे, असा मी देखावा निर्माण करतो, आणि एकीकडे मला प्रपंचातून निवृत्त होता येत नाही. रिटायरमेंट झाली तरी मी पुन्हा पार्ट टाइम जॉब करतो. परमार्थ करतात. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. दासचे एक अभ्यासार्थी होते, दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे, आणि त्यांनी काय केलं की त्यांच्या कॉलेजचे जे पेपर असतात वर शिक्का मारलेला, ते प्रिंटेड पेपर, ते कॉलेजचे पेपर त्यांनी घरी आणून ठेवलेले होते. मग त्या पेपरवर ते स्वाध्याय सोडवायचे. समीक्षकांनी त्यांना कळवलं की हा आपला अभ्यास समर्थांची वाङ्मयीन पूजा आहे, इथं सचोटी असली पाहिजे, शुद्धता असली पाहिजे, पावित्र्य असलं पाहिजे. तर तुम्ही विकत्रीचे पेपर घ्या ना, रुलिंग पेपर तुम्ही विकत घ्या दुकानातून आणि ते वापरा. त्यांनी सुचवलं. त्यांच्यावर काही फरक नाही. त्यांनी उत्तरही दिलं नाही की का वापरतो मी हे. एकदा दोनदा झालं. ते जे पाकिट पाठवायचे ते पाकिट सुद्धा त्या कॉलेजचं होतं. आता ते तर त्या कॉलेजमध्ये नाही आहेत. ते प्रेषकच्या तिथे आपल्या नावाची चिठ्ठी लावायचे, त्या कॉलेजच्या तिथे जे नाव होतं छापील तिथं आपल्या नावाची चिठ्ठी लावायचे किंवा त्याच्यावर रेषा ओढायच्या आणि दुसरीकडे आपला स्टॅम्प मारायचा, आपलं नाव लिहायचं. समीक्षकांनी मला विचारलं की मी एवढ्या वेळा यांना लिहिलं, यांच्या लक्षातच येत नाही. मी म्हटलं त्यांना आता लिहा की मी तुमचं नाव कमी करणार आहे. तुम्हाला सांगितलं, मी एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं. तुम्ही पाकिटं वापरता, तुम्ही कागद वापरता, हे मला माझ्या तत्वात बसत नाही. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, आणि प्रपंच गळा पडिला. त्यांनी अभ्यास सोडून दिला, पण ती कागद वापरायची सोडली नाहीत. लोक किती लिप्त झालेत फुकटचं खाण्यात. किती लागणार आहे हो, किती पैसे लागणार मला सांगा तुम्ही. आज ते जर प्रोफेसर म्हणून रिटायर झालेले आहेत, असिस्टंट प्रोफेसर म्हणून रिटायर झाले आहेत, तर त्यांची 40, 50, 60, 1,000 रुपये तर पेन्शन असेल हो. लोक का उष्ण दारिद्र्य आणतात मला समजत नाही. आमच्या एक समीक्षक आहेत, त्यांनी मला सांगितलं, त्या म्हणाल्या की अभ्यासार्थीला 1-2 वेळा ह्याच्या अगोदरही सूचना दिली, पण ते कागदाचं चिठोरं लावतात म्हणाले उत्तरपत्रिकेला. दुसऱ्या कागदावर लिहा ना तुम्ही. का एवढं दारिद्र्य आहे? म्हणजे आता तो पूर्ण फुलस्केप पेपर लागणार नाही म्हणून वहीचा कागद काढायचा. 4 ओळी राहिल्यात, कशाला कागद खर्च करा. समर्थांची वाङ्मयीन पूजा तुम्ही करता आहात, ती किती भव्य दिव्य व्हायला पाहिजे. कसला कद्रूपणा. ती म्हण आहे ना, कफन में जेब नाही होती, किंवा वर न्यायची काहीही व्यवस्था नाही, तरी लोक एवढे कृतज्ञ आहेत. समर्थांच्या शब्दामध्ये करंट आहे लोक. आणि एक माझे मित्र आहेत. तुम्ही म्हणाल काय सगळे निगेटिव्हच बोलतात, तुम्हाला चांगलं काही सांगताच येत नाही. मग आता चांगलं सांगतो. पॉझिटिव्ह नाही म्हणणार, कारण पॉझिटिव्ह म्हणलं की लोक घाबरतात आजकाल. पॉझिटिव्ह बोलणं म्हणलं की अवघड आहे. चांगला स्कोअर घ्या म्हणलं की अवघड आहे. लोकांच्या पोटात गोळा येतो. स्कोअर म्हणलं का त्यांना सिटी स्कॅनचा स्कोअर वाटतो, आणि पॉझिटिव्ह म्हणलं का त्यांना वाटतं हे कोरोना पॉझिटिव्ह झाले.
पण एक चांगली पण बातमी सांगतो. माझे एक मित्र आहेत. माझ्या आयुष्यात मी असा दासबोध लिहिलेला आत्तापर्यंत पाहिला नाही. काय वैशिष्ट्य आहे? हा दासबोध लिहिण्यासाठी त्यांनी मुंबईहून कागद आणले. भारताच्या बाहेरून त्यांनी जर्मनीमधून पेन मागवल्या. त्या पेनची शाई मागवली, कारण पेन किती दिवस चालणार. त्या कोऱ्या कागदांवर एका समान भागाने रेषा येण्यासाठी त्यांनी तो लायनर मागवला. किती लोक करतात बघा ना तुम्ही. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बघितला असा दासबोध. अत्यंत सुरेख. किमान 50 वर्ष त्या कागदाला काही होणार नाही. आर्ट पेपर आहे सगळा मस्त. समर्थांनी सांगितलं तसं भोवते समाज स्थळ सोडू न द्यावे, त्या पद्धतीनं त्यांनी दासबोध लिहिलाय. आता हे लॉकडाऊन आहे, नाही तर आतापर्यंत गडावर जाऊन समर्थांच्या समाधीचा स्पर्श करून योगेश बुवांचं पत्र आशीर्वादपर घेऊन त्याची बाइंडिंग झाली असती त्या दासबोधाची. समर्थ म्हणतात, परमार्थाचा आळ आला आणि प्रपंच गळा पडिला, ओस पडा कोठे झाला, जनक विदेही श्रीराम, कहा राजा भोज और कहा गंगू तेली, अशी म्हण आहे ना. उदाहरण काय द्यायचं? मी आता विदेही झालो, मी जनकासारखा वागतोय. अरे विदेही जनक कुठे, तू कुठे? तुला तर काही सुटत नाही. मुंगीच्या तोंडातलं शीत काढून घेणारा तू कृतज्ञ माणूस, करंटा माणूस आहेस. फुकटचे कागद वापरणारा, समर्थांच्या वाङ्मयीन पूजेसाठी तू एवढा कृतज्ञ माणूस आहेस, आणि तू कसला विदेहीपणा आणतो, तू कसला परमार्थ करतोय म्हणून सांगतो लोकांना. समर्थांनी वाभाडे काढलेत. पुढे समर्थ म्हणतात, क्रिया सो भलतैसी आड करिता तयासी, क्रिया नसता मानसी काही शंका धरी श्रीराम, विदेहाचा आधार घ्यावा आणि देह आपुला मानावा, स्तुतीवरी वाटे जीवा देहाची होता श्रीराम, स्तुती होता आनंदेल तो निंदा होता रडेल, या दोहीमध्ये न सपडेल तोची धन्य जगी श्रीराम, प्रपंच अवघा करावा परी क्रोध तरी आवरावा, क्रोधाचा नावरे यावा तरी मी काय सांगो श्रीराम, क्रिया असो भलतैसी आड करिता तयासी, क्रिया नसता मानसी काही शंका धरी. समर्थ म्हणतात, तू तुझं आत्मपरीक्षण कर. कधीतरी तुझ्या मनात शंका येऊ दे की खरंच लोक मला जसं समजतात तसं मी आहे का. लोक मला म्हणतात, काय हो, काय अभ्यास करतात हे समर्थांच्या वाङ्मयाचा, सगळं मुकपाट आहे यांना, दासबोध जगतायत ते. हे फार काय म्हणतो त्याला, असं वापरून वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे. दासबोध जगतात म्हणजे काय? दासबोध जगणारा माणूस इथे दिसेल का मला सांगा तुम्ही पृथ्वीवर, प्रपंचामध्ये, घरामध्ये? तो तर कधीच निघून जाईल. खराळामध्ये जाऊनी राहे सर्वत्राची चिंता वाहे. तो कशाला बसतो तुमच्या जवळ? क्रिया असो भलतैसी आड करिता तैसी, तिकडे दुर्लक्ष करू नका. समर्थ समजावतायत आपल्याला. त्या लक्षात येतंय ना कि हे चुकतंय तुझं. कथनी और कहनी में बहुत फर्क पड़ रहा है. सोच ले बेटा, विचार कर. समर्थांनी इथे शब्द वापरलाय, काही शंका धरी. मनात प्रश्न तर उभे कर की खरोखर मी तसा वागतो का, माझं आचरण आहे का. लोकांना मी सांगायचं हे सगळं नश्वर आहे आणि पाकिटाची बिदागी किती आहे त्यावर लक्ष ठेवायचं. कोण मला कसली वस्त्र देतंय त्याच्यावर लक्ष ठेवायचं. कोण माझं तिकीट काढतंय का नाही त्याच्यावर लक्ष ठेवायचं. आमचे ग्राहक पंचायतीचे काय ब्रह्मचारी होते,
ते प्रवासाला निघाले. ऐन वेळेवर प्रवास ठरला. लोकांनी ओळखी पाळखी करून ते कसं तरी तिकीट काढून त्यांच्या हातात दिलं. ते म्हणाले एसीचं मिळणार नाही का? अरे तुम्हाला प्रवासाचं तिकीट काढून दिलं, ते मिळत नव्हतं. ऐन वेळेवर लोकांनी किती खटाटोप केला. बरंच रिझर्वेशन तुम्हाला करून दिलं आणि तुम्ही त्या कार्यकर्त्यांवर नाराज आहेत की तुम्ही मला एसीचं तिकीट का नाही काढून दिलं? कसली समाजसेवा, कसली समाज शरण वृत्ती. दुसऱ्यांच्या पैशावर, दुसऱ्यांच्या संपत्तीवर तुमचा डोळा आहे. क्रिया नसता मानसी. मनाला जर लक्षात येतंय की माझी क्रिया ही माझी बोलण्याप्रमाणे नाहीये, म्हणून समर्थ काय म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. काही शंका धरी, मनात प्रश्न तर कर, थोडं आत्मचिंतन कर, म्हणजे परिवर्तन होण्याची शक्यता आहे. विदेहाचा आधार घ्यावा आणि देहे आपुला मानावा. काय तर म्हणे मी विधेयी आहे. मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं की माझ्या देखत झालेली घटना ही 2 वर्षाखालची. ते साधक म्हणाले की आता मला देहबुद्धी माझी संपत आली म्हणले, आणि ते मित्राच्या बायकोला म्हणतायत की तुम्ही एकट्या आहात, तुमच्यासोबत प्रवास करायला मी येतो म्हणून. ही कोणती बुद्धी आहे? विदेहाचा आधार घ्यावा आणि देह आपुला मानावा. काय तर म्हणे मी विधेयी आहे, मला काही लागत नाही, आणि देहाचे चोचले तर संपले नाहीत. स्तुती बरी वाटे जीवा देहाची होता. कुणी चांगलं म्हणलं की वा वा वा, छान छान छान, मनातल्या मनात सुख वाटतं. मला जर कुणी म्हणाल वाह काय तुम्ही बोलता दररोज, किती दिवस झाले, मला बरं वाटतं. आणि समजा एखादा म्हणाला काय हो तुम्ही ते रटाळ लावून देता, कंटाळा कसा येत नाही तुम्हाला, लगेच मला वाईट वाटतं. समर्थ म्हणतात काही शंका धरी, प्रश्न तर कर मनाला. तुझी ऍक्च्युअल प्लेस काय, तुझी ऍक्च्युअल जागा काय, ते तुझं मन तुला सांगून देईल. स्तुती होता आनंदेल, तो निंदा होता रडेल. या दोही मध्ये न सपडेल, तोची धन्य जगी श्रीराम. या जगात जर धन्य व्हायचं असेल तर कुणी स्तुती केली तर आनंद होणार नाही, आणि कुणी वाईट बोलला, अपमान बोलला म्हणून वाईट वाटणार नाही. भरताने सुमंतांना विचारलं, काका माझा ज्येष्ठ भ्राता रामाच्या चेहऱ्यावर तेव्हा काय भाव होते, रामाच्या चेहऱ्यावर काय तुम्हाला लक्षात आलं जेव्हा माझ्या आईने त्यांना वनवासात पाठवलं. सुमंतांचं वाक्य आपण आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवलं पाहिजे. सुमंत म्हणतात, भरता रामाच्या चेहऱ्यावर तेच भाव होते जेव्हा अयोध्येच्या सभेने प्रस्ताव पास केला की उद्या श्रीरामांचा राज्याभिषेक व्हायला पाहिजे, तेव्हाचे भाव, आणि 14 वर्ष वनवासात राम गेला पाहिजे हे ऐकल्यानंतरचे भाव हे सारखेच होते. म्हणून आज हजारो वर्ष झाले तरी रामकथा काही संपत नाही, त्यातला गोडवा काही कमी होत नाही, उलट तो वाढतोच आहे. स्तुती होता आनंदेल, छान 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 म्हणलं की वा वा वा, चांगले माणसं आहेत आहे, ते चांगलं म्हणतात मला. निंदा होता रडेल, कुणी माझी उणीधुणी काढली की मला वाईट वाटतं. काय हो ह्यांची अक्कल आहे का, यांना काय वाचलंय ह्यांनी? 20 वर्ष झाली मी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो, माझे दोष काढतात का हे? आपल्याला वाईट वाटतं. या दोहीमध्ये न सपडेल, या दोन्हीमध्ये कुठेही सापडणार नाहीये, तोच या पृथ्वीच्या पाठीवर धन्य होऊ शकतो. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. मनाचं धारिष्ठ किती असलं पाहिजे,
श्रेष्ठ धारिष्ट्य. नुसतं धारिष्ट्य नाहीये, त्याला विशेषण लावलंय. मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी असावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोका सिरेनी व्हावे. हुंबरो शब्द आलाय दासबोधामध्ये, जुन्या दासबोधामध्ये. त्याच्यावरून आज आमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर बराच खल चालू आहे. हुंबरो म्हणजे काय? नशीब की कुणी म्हणलं नाही गाईचं बाळ हंबरतं कसं, त्याचा काही संदर्भ त्यांनी लावला नाही. अनेक आशय त्यातून निघताय. चांगली गोष्ट आहे ही. समर्थांना अपेक्षित काय? हुंबरो म्हणजे काय? समर्थांच्या वाङ्मयाच्या शब्दांचा एक शब्दकोश आहे. समर्थ वाङ्मयाचा शब्दकोश, त्यामध्ये बघायला पाहिजे हुंबरो म्हणजे काय नक्की. स्पष्ट ओवी येते, स्पष्ट अर्थ आहे. मना बोले नीच सुशीत जावे. कुणी काही बोलला, वाईट बोलला, हरकत नाही. त्याला वाटलं असेल म्हणून बोलला असेल. मला सुधारण्यासाठी चान्स आहे, असा का नाही विचार करू आम्ही? पुढच्या वेळी तो जेव्हा मला ऐकेल, मला भेटेल, तेव्हा तो मला चांगलं म्हणेल. असं मी आता वागलं पाहिजे, असं मी बोललं पाहिजे, असं मी काम करून दाखवलं पाहिजे. मला राग का यावा? स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. माझं ज्ञान किती आहे कुणाला सांगायची गरज नाही, पण आमच्याकडे नम्रपणा असला पाहिजे. मना सर्व लोका सिरे निववावे. तो वाईट बोलला तरी आपण त्याच्याबद्दल मनात आकस धरता कामा नये. त्याला निवलं पाहिजे. तो त्याचं अंतःकरण शांत झालं पाहिजे. प्रपंच अवघा करावा, परी क्रोध तरी आवरावा, क्रोधाचा नावरे यावा, तरी मी काय सांगो श्रीराम. समर्थ म्हणतायत प्रपंच करत असताना, संसार करत असताना, कुठलंही संघटन करत असताना, एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम करत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे? क्रोधाला आवर घालणे. क्रोध हा आणता आला पाहिजे, आला नसला पाहिजे, तो आतून नसला पाहिजे. काही वेळेला तो आणता आला पाहिजे. समर्थ म्हणतायत प्रपंच अवघा करावा. कर ना, तुला वाटतंय ना, कर. परी क्रोध तरी आवरावा. अहो, क्रोध आवरणं म्हणजे परमार्थाच्या वाटेला लागणं. समर्थ त्याला शुगर कोटिंग करतात. तुला आवडत नाही ना परमार्थ कर म्हणलेलं, मग तू ठीक आहे प्रपंच कर, हरकत नाही, पण रागावर कुठे कधी कुणावर रागावू नकोस. अहो, कुणावर राग न येणं हे काही साधी गोष्ट आहे का? माणूस पारमार्थिक झाल्याशिवाय नाही होऊ शकत असं. जेवढी पारमार्थाची उंची वाढेल तेवढा आपला राग कमी होईल. आता याला अपवादही आहे. तुम्ही मला काही उदाहरणं काढून दाखवाल तर क्षमा आहे. कारण जसा जसा माऊलींनी सांगितलंय ना, जेवढं ज्ञान वाढेल तसं त्याच्या मानगुटीवर तो बसलेलाच आहे म्हणले, अहंकार भूतासारखा. बरं, बसतो तर बसतो, नुसता बसलाय का? त्याला नाचवतो, पाहिजे तसं नाचवतो. क्रोधाचा नावरे यावा, तरी मी काय सांगो श्रीराम. अशा माणसाच्या विधेयीपणाबद्दल मी काय सांगू की ज्याला क्रोध आवरता येत नाही. काही जास्त बोलायची गरज नाही. आपण म्हणतो का ना, एखादा माणूस म्हणला, अहो त्यांना ते माहिती आहेत का तुम्हाला, तुमच्या गावचे आहे, ते तुमच्या कॉलनीत राहतात. आपण म्हणतो कोण? अच्छा अच्छा, ते त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. या एका वाक्यात सगळा अर्थ समजला. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. काही बोलायची गरज नाही. काही वाईट आहे का ह्याच्यात, या वाक्यात? पण समोरचा माणूस, समजने वाले को इशारा काफी आहे. त्याच्या लक्षात येतं, हा पाणी मुरत आहे. समर्थ म्हणतात ज्याला क्रोध आवरता येत नाहीये त्याच्या विधेयपणाबद्दल मी काय बोलू? न बोललेलं बरं. असं समर्थ मार्मिक आपल्याला सूचना देतात. उरलेला समास, उरलेल्या ओव्या या 11व्या समासातल्या
उद्या दुपारी 3 वाजताच्या निरूपणामध्ये आपण त्याचा विचार करू. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.